नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन इथं दाखल. आज ऐतिहासिक पीटर मारिट्झबर्ग रेल्वे स्थानकाला देणार भेट. भारत दक्षिण आफ्रिका व्यापार परिषदेत भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात लष्कराची यशस्वी कारवाई. हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. विना परवाना दूरचित्रवाणी वाहिन्यांबाबत सरकारचं कडक धोरण. या वाहिन्यांच्या अवैध प्रसारणाविरोधात कारवाईचा इशारा. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा आज अंतिम सामना. सेरेना विल्यम्स आणि अँजेलिका कर्बर आमने-सामने. आणि संततधार वृष्टीमुळे आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती. आसाममधील 1.5 लाख नागरिकांना पुराचा फटका. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बनमध्ये पोहोचले आहेत. आज ते पीटर मारिट्झबर्ग रेल्वे स्थानकाची भेट देणार आहेत. या स्थानकावर महात्मा गांधींना बळजबरीनं रेल्वेतून खाली उतरवण्यात आलं होतं. तसंच ते फिनिक्स फार्मलाही भेट देत आहेत. महात्मा गांधींनी 1904 मध्ये त्याची स्थापना केली होती. त्यापूर्वी भारतीय समुदायाला संबोधित करण्यासाठी मोदी जोहान्सबर्गमध्ये पोहोचल्यावर त्यांचं उत्साहात परंपरागत स्वागत करण्यात आलं. मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी 11,000चा जनसमुदाय उपस्थित होता. मोदी यांनी काल जोहान्सबर्गमधील कॉन्स्टिट्यूशनल हिल कारागृहाला भेट दिली. याच कारागृहात महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना ठेवण्यात आलं होतं. नेल्सन मंडेला फाउंडेशनमध्ये त्यांनी मंडेला यांच्या संबंधीची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होणार आहेत. मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जेकब जुमा यांच्याशी चर्चा केली. यात दहशतवाद, जलवायू परिवर्तन, सुश्रूषा, संरक्षण आणि व्यापार, औद्योगिक संबंध, गुंतवणूक, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सहकार्य या विषयांचा समावेश होता. दहशतवाद विरोधात दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचा निर्धार केला. दहशतवाद दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. दोन्ही नेत्यांनी व्यापार वाढवण्यावरही भर दिला आहे. सूचना आणि संचार क्षेत्र, कला आणि संस्कृती, पर्यटन तसंच नवीन संशोधन सहकार्य करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा दौरा म्हणजे महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूनं करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदी यांनी भारत दक्षिण आफ्रिका व्यापार बैठकीलाही संबोधित केलं. त्यांनी व्यापाऱ्यांना भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. 10 वर्षात द्विपक्षीय व्यापारात 300% वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यंदा 140वे वर्ष साजरं करत असून यानिमित्त केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण आज करण्यात आलं. नवी दिल्लीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जेटली यांनी देशातल्या सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीविषयी गौरवोद्गार काढले. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचं हित जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा जेटली यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कुकेरनाथ भागात काल रात्री झालेल्या चकमकीत लष्करानं 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी बुरहान वानी मारला गेला. बुरहानवर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं. कुकेरनागच्या विभूतमोरा सेना आणि राज्य पोलीस दलानं संयुक्त तपास अभियान राबवलं होतं. त्या दरम्यान ही चकमक झाली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा आज एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर यात्रा पूर्ववत सुरू होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधींना कळवलं आहे. अमेरिकेतील टेक्सासच्या डलास शहरात निदर्शनादरम्यान गोळीबार करून 5 पोलिसांची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी ओळख पटवली आहे. 25 वर्षाच्या मिका जॉन्सन हा अमेरिकी सैन्यातला माजी सैनिक आहे. त्याच्या घरातून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. डलासला जाण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचा युरोप दौरा आटोपता घेतला.
माहिती आणि दूरसंचारविषयी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण खात्याचे नवीन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांची एक बैठक नवी दिल्लीत घेतली। प्रसार भारतीच्या कार्यपद्धतीची नायडू यांनी विस्तृत माहिती घेतली असून गेल्या 5 वर्षातील कार्याचा आढावा घेतला। सरकारची ध्येयधोरणं आणि सरकार राबवत असलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचं नायडू यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितलं। विनापरवाना दूरचित्रवाणी वाहिन्यांबाबत केंद्र सरकारनं कडक धोरण अवलंबलं आहे। पीस वाहिनीबाबत बेकायदा वाहिन्यांचं प्रसारण थांबवावं, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा केबल चालकांना देण्यात आला आहे। झाकीर नाईकच्या द्वेषमूलक वक्तव्यावरून होत असलेल्या वादानंतर पीस वाहिनीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर नाईक याच्या प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्यांमुळे प्रेरित असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात येत आहे। केंद्रीय गृह मंत्रालय याबाबत सखोल चौकशी करणार आहे। तसंच त्याच्याशी संबंधित संघटना आणि परकीय चलनाचीही चौकशी होणार आहे। याआधी राज्य सरकारनं नाईक प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस झाकीरच्या उपदेशांची चौकशी करत आहेत। समाज माध्यमांद्वारे महिला आणि बालकांचं ऑनलाईन शोषण केलं जात असल्याचं निदर्शनास आलं असून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रानं सायबर सेल तयार केल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली। इंटरनेटद्वारे महिला आणि बालिकांना छळणाऱ्या समाजकंटकांविषयी असलेल्या तक्रारींची दखल या सायबर सेलद्वारे घेतली जाणार असून गरज पडल्यास ट्विटरसारख्या माध्यमांना याची माहिती दिली जाईल आणि पोलिसांचीही मदत घेतली जाईल असं मनेका गांधी यांनी सांगितलं। गेल्या काही दिवसात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं आणि त्यातही महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढल्यामुळे सायबर सेल निर्माण करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कर्करोगग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्यावरील उपचारासाठी परिणामकारक संशोधन व्हावं आणि रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं। नागपूर इथं इंटरनॅशनल कॅन्सर काँग्रेसचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। नागपूर कर्करोग रुग्णालय आणि संशोधन संस्थेतर्फे आयोजित या परिषदेत 12 आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधन मार्गदर्शन करणार असून देशभरातून 1000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। नागपूर सुधारण्यास आणि नागपूर कर्करोग रुग्णालयाच्या संयुक्त भागीदारीतून अत्याधुनिक रुग्णालय लवकरच सुरू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी कर्करोग संशोधन उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर प्रफुल्ल देसाई, डॉक्टर सुरेश आडवाणी, डॉक्टर हरीश कुलकर्णी, डॉक्टर सी पलनीवेलू, डॉक्टर अनिता बोर्जेस यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आधुनिक उपचारांच्या माहितीचं सादरीकरण होणार आहे। युवा प्रतिष्ठान आणि भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या वतीनं मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर आज रेल्वे प्रवासी सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानात 300 विद्यार्थी सहभागी झाले होते। वाढत्या अपघातांमध्ये रेल्वे प्रवाशांचे जाणारे बळी याविषयी जनजागरण करण्यासाठी आणि प्रवास अधिकाधिक सुरक्षित कसा होऊ शकतो याची माहिती देण्यासाठी या अभियानाचं आयोजन केल्याचं खासदार किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं। रेल्वे अपघातामध्ये मुंबई आणि उपनगरात 50% मृत्यू रूळ ओलांडताना होतात, त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवासाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते। सध्या देशात रुग्णांची संख्या वाढत असल्याचं मत विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलं। विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले होते। त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। सुमारे 14 लाख कोटी आरोग्यावर खर्च होत असल्याची माहितीही त्यांनी दिली। नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी नागपूरमधील बुटीबोरी इथं 10 एकर जागेवर वेलनेस सेंटर साकारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर राजन पांडे यांच्या द बुक ऑफ लाईफ या पुस्तकाचं प्रकाशन तोगडिया यांच्या हस्ते करण्यात आलं। अंतराळात उपग्रह सोडताना लागणाऱ्या दाबाचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी DRDO आणि IIT मुंबई यांच्यात आज एक सामंजस्य करार करण्यात आला। मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय अंतराळ कार्यक्रमात संपूर्ण स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे।
याचाच एक भाग म्हणून IIT सारख्या शैक्षणिक संस्था आणि DRDO यांच्यात संलग्नता आणण्यात येत आहे। संशोधन संस्थांना लागणारे तंत्रज्ञान IIT मार्फत विकसित करण्यासाठी हा करार करण्यात आल्याची माहिती डॉक्टर एस ख्रिस्तोफर यांनी दिली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या शेवाळी गावच्या फाट्याजवळ काल संध्याकाळी एसटी बस आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील 7 प्रवासी ठार झाले। अपघातात 44 जण जखमी झाले असून यातील 15 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर साक्री आणि धुळे इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये सहकारी संस्थांचं बहुमूल्य योगदान आहे, असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे। नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या 55व्या स्थापना दिन समारोहाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। जागतिक अर्थव्यवस्थेत आपलं स्थान बळकट करण्यासाठी तसंच आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना उत्पादक ते उपभोक्ता ही साखळी मजबूत करण्याचं कार्य सहकारी संस्था करू शकतात, असंही ते म्हणाले। राष्ट्रीय विकास आराखड्यात सहकारी क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान असल्यामुळे ग्रामीण भागातल्या कुटीरोद्योगाला प्रोत्साहन मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातल्या सहकारी क्षेत्राचा इतिहास 112 वर्ष जुना असून भारतातलं सहकार आंदोलन जगात सर्वात मोठं असल्याचे गौरवोद्गार अन्सारी यांनी यावेळी काढले। सहकारी क्षेत्रातील यशकथा म्हणून उपराष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उत्पादन तसंच इतर सहकारी संस्थांचा आवर्जून उल्लेख केला। नागपूर महानगरपालिकेकडून यावेळी उपराष्ट्रपतींचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हंसराज अहिर, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर वितरकांकडून ग्राहकांना गॅस जोडणी घेण्यासाठी प्रलोभनं दाखवली जातात। जर ही प्रलोभनं नियमबाह्य असतील तर ग्राहकांनी पुढाकार घेऊन अधिकृत गॅस कंपन्यांकडे तक्रार करावी, असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं। प्रधान 2 दिवसांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असून ते काल अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते। केंद्र सरकारच्या अनुदान धोरणासंदर्भात विस्तृत माहिती देताना प्रधान म्हणाले की 1 कोटी गॅस ग्राहकांनी आतापर्यंत अनुदान नाकारलं असून अधिकाधिक लोकांनी याचं अनुकरण करावं, असं आवाहन त्यांनी केलं। धर्मेंद्र प्रधान यांनी काल शिर्डी आणि शनी शिंगणापूरलाही भेट दिली। शिर्डी महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा सत्कार केला। जनसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून केरळ सरकारनं दारूबंदी पाठोपाठ आता जंक फूडवर भरभक्कम कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे। पिझ्झा, बर्गर, टॅको, डोनर, सँडविच, पास्ता, बर्गर पॅटीस आणि ब्रेडच्या काही तयार पदार्थांवर 14.5% फॅट कर केरळमध्ये नागरिकांना द्यावा लागणार आहे। अशा प्रकारे फॅट कर लावणारं केरळ देशातलं पहिलं राज्य असल्याचं केरळचे वित्तमंत्री थॉमस इसाक यांनी पत्रकारांना सांगितलं। सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी करताना जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। जंक फूडमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन या पदार्थांचं सेवन कमी केलं जावं असं सरकारला वाटतं आहे। त्यामुळेच त्याच्यावर जास्त कर लावण्यात आल्याचं थॉमस यांनी सांगितलं। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पुनर्रचित फळपीक विमा योजना मृगभरातल्या फळपिकांनाही लागू करण्यात आली आहे। या योजनेनुसार संत्री फळ पिकाला हवामानापासून विम्याचं संरक्षण मिळणार आहे। ही पुनर्रचित विमा योजना यावर्षी राज्यातल्या 323 तालुक्यात राबवण्यात येत आहे। या योजनेत अकोला जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात संत्री पिकासाठी प्रति हेक्टरी 70,000 रुपयांची विमा संरक्षित रक्कम मंजूर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी 12 जुलैपर्यंत या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी केलं आहे। ऊस शेती ते साखर निर्मिती वितरण या संदर्भात व्यापक विचारमंथन करण्यासाठी साखर तंत्रज्ञान आणि उत्पादन परिषदेचा काल कोल्हापूर इथं प्रारंभ झाला। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू या राज्यातले साखर उद्योग आणि ऊस शेती संदर्भातले संशोधक आणि प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत। सहकार आणि खाजगी क्षेत्रातल्या साखर उद्योगांसमोर नवनवीन आव्हानं वाढत असून त्यावर यशस्वी मात करण्यासाठी अद्ययावत संशोधनाचा वापर आवश्यक आहे।
ऊस शेतीपासून साखर निर्मितीपर्यंत पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन आणि व्यावसायिक पद्धतीने नियंत्रण गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ अभ्यासक आणि गुजरातमधल्या महुआ सहकारी साखर उद्योग समूहाचे मानसिंगभाई पटेल यांनी मांडलं। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 27 शोधनिबंधांचं वाचन होणार आहे। या क्षेत्रातल्या यशस्वी व्यक्ती आणि संस्था तसंच साखर कारखान्यांना आदर्श कामगिरी पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं। केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत असल्यानं भारतीय मजूर संघानं काल देशभर आंदोलन केलं। या आंदोलनाचा एक भाग म्हणून धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। कामगार विषयक कायदा करताना संघटनांशी चर्चा करावी, भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआयच्या व्यवस्थापनेत बदल करू नयेत, सार्वजनिक उद्योगांची विक्री करू नये, कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करू नये या आणि इतर 10 मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। समाजाला दिशा देण्याच्या कामाचा नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी प्रारंभ केला आणि त्याच समाजाला दिशा देण्याचं काम बाळासाहेब देवरस यांनी सुद्धा याच नागपूरमध्ये केलं असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काल नागपूर इथं सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या 100व्या जयंतीचं औचित्य साधून सामाजिक समरसता या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात जोशी बोलत होते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारा महापुरुष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। जातीचा भाव दूर करण्याकरता प्रयत्न करण्याचं गरजेचं असल्याचं जोशी यांनी यावेळी सांगितलं। सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व प्रकारच्या विषमता संपवल्या पाहिजेत असंही ते म्हणाले। विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत आज सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक कर्बर यांच्यात लढत होणार आहे। पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे यानं झेक रिपब्लिकच्या 10व्या मानांकित टॉमक बर्डिच याचा 6-3, 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली। अँडी मरे यानं हा सामना 1 तास 57 मिनिटात जिंकला। आता अंतिम फेरीत त्याचा मुकाबला कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी होणार आहे। देशात आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झालं आहे। आसाममधील कामरूप जिल्ह्यातील जोरहाटमध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून त्याचा फटका इथल्या रहिवाशांना बसला आहे। मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यात गेले 24 तास जोरदार वृष्टी झाल्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे। नर्मदा, बेतवा, जामनी, कोपरा या नद्यांच्या जलस्तरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। आसाममधील लखीमपूर, नौगाव, बारपेटा आदी जिल्ह्यातील 294 गावांमधील 1.5 लाख लोक पुरात अडकले असून त्यांच्या बचावाचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। आसामातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेता आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पूरग्रस्तांना तातडीनं मदत पुरवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। हवामान येत्या 4-5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या उर्वरित भागात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। अमरावती शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 261 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात सकाळपासून दमदार पाऊस झाला। धरणांच्या पातळीत वाढ झाली असून 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। रायगड, ठाणे, नंदुरबार, वाशिम जिल्ह्यात अधूनमधून पाऊस सुरू आहे। पुणे, अहमदनगर, परभणी, नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काल रात्री हलका पाऊस झाला। राज्याच्या इतर भागात मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे। येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन इथं दाखल। आज ऐतिहासिक पीटर मारिट्झबर्ग रेल्वे स्थानकाला देणार भेट। भारत दक्षिण आफ्रिका व्यापार परिषदेत भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात लष्कराची यशस्वी कारवाई। हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। विनापरवाना दूरचित्रवाणी वाहिन्यांबाबत सरकारचं कडक धोरण। या वाहिन्यांच्या अवैध प्रसारणाविरोधात कारवाईचा इशारा। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा आज अंतिम सामना। सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक कर्बर आमने सामने।
आणि संततधार वृष्टीमुळे आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती, आसाममध्ये 1.5 लाख नागरिकांचा पुराचा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.